मराठी कथा काहीतरी हरवलंय. सुट्टीच्या दिवसामध्ये मामाच्या गावाला जाणं म्हणजे एक वेगळाच आनंद, ज्याला कशाचीही सर नाही. अगदी आताच्या सो कॉल्ड समर टूर्स ना तर अजिबातच नाही. आमच्या लहानपणी हा ठरवलेला उपक्रम अगदी मग शेवटच्या पेपरची वाट बघत असायची की आईने सर्व तयारी केलीच असायची. आम्ही कोकणामध्ये राहत होतो आणि त्यावेळी गावाकडे जाणारी एकच एसटी असायची. तेव्हाची गंमतच न्यारी. हे मध्येच सांगतोय कारण सुट्ट्या आल्या की गर्दी आली. गर्दी म्हटलं की रिझर्वेशन आलं आणि या धांदल गडबडीमध्ये जर रिझर्वेशन राहिलं तर मग बाबांना बिचाऱ्यांना त्रास खूप असायचा. आम्ही जसा अभ्यास करायचो उद्याच्या पेपरचा, तसं बाबांना चुकता तेवढं काम करायचे. तेव्हा स्वतःची अशी गाडी असणं म्हणजे बडेजाव म्हणावं लागेल. अभ्यासामध्ये हुशार असल्याने पेपर झाल्यावर पास नापासचं टेन्शन नसायचं कुणालाच, कारण त्यावेळी अभ्यासाच्या व्यतिरिक्त असं काही नसायचंच. हल्लीसारखं मोबाईल हा क्लास तो क्लास अजिबात नव्हे. फार फार तर खेळ आमचे मैदानी, ते तर आवर्जून खेळायचो, पण वेळेची मर्यादा ठरवून. त्यामुळे पेपर झाला की घर गाठायचं आणि मामाच्या गावाला जायचं. म्हणून त्या आनंदामध्ये असलं तरी या वर्षीची पुस्तक मात्र आवर्जून एकत्र करून ठेवायचो. परीक्षा झाल्यावर हे काम का असं मनात आलं असेल ना, त्यांचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी आपली पुस्तके कुणा गरजू मुलांना देण्यासाठी ती लागणार हे आईने पहिलेच बजावलेलं असायचं. ती वापरताना देखील कुठे कानाकोपऱ्यामध्ये घडी पडू नये, फाटू नये यांची पूर्ण खबरदारी घ्यायला लावायची. पुस्तके जरी जुनी असली तरी ती देताना खूप आनंद होत असे, कारण आपल्या पुस्तकांवर कुणी अजून शिकू शकतं ही गोष्टच मनाला खूप सुखावून देणारी आहे. घेणारा पण खुश होतो का तर तेवढी काबाड कष्ट आपल्या आईवडिलांना कमी लागणार होते. कुठेतरी त्यांचे पैसे वाचले याचा आनंद असायचा. आशीर्वाद मिळायचा यात आम्ही दाडगे खुश. आम्ही काहीतरी चांगलं करतोय एवढंच काय ते काळामध्ये होतं तेव्हा याहून जास्त काहीच नको असायचं. माझ्या पुस्तकांवर आमच्या घरी काम करणाऱ्या मावशीचं मुलगं शिकली, त्यामुळे ती खूप खुश असायची. आमच्यावर हे झालं पुस्तकांचं. चला आता मामाच्या गावाला. रात्री एस टी पकडली की पहाटे पोहोचायचो, पण रात्री काही झोप यायची नाही, कारण मनात कधी एकदा पोहोचू आणि भावंडांना भेटू एवढंच असायचं. पहाटेच्या गारव्याने मस्त वाटायचं. मोहून टाकणारा सुगंध. सकाळ प्रसन्न वाटायची. गावची गोष्टच न्यारी. घरी पोहोचतोय आजी आजोबांना मधून आई खुश. भावंडांना भेटून आमची चांगळ आम्ही जाम खुश. का तर मामा मामी म्हणजे लाड पुरवणारे यंत्रच जणू. सगळ्यांची गट्टी जमायची. मोठ्यांची वेगळी आणि लहान्यांची वेगळी, पण कसलेही क्लेश मात्र नसायचे. गेल्याच्या पहिल्या रात्री जेवणावळी झाल्या की आजी सगळ्यांना अंगणामध्ये घेऊन दृष्ट काढायची. आम्ही मात्र तिच्या चेहऱ्याकडे बघून तोंडावर हात दाबून हसायचो, पण ती डोळ्यांनीच गप्प बसा म्हणत दृष्टींची टिकली लावायची. मग आम्ही मोकळे मस्त गच्चीवर चांदण्या मोजत. आजोबांची गोष्ट मात्र ठरलेली असायची, त्याशिवाय झोप अजिबात लागणारच नाही. हा आमचा रोजचा उपक्रम सकाळी मस्त चिमण्याचा चिवचिव आणि मोगऱ्यांच्या सुगंधाने होत असे. तोपर्यंत आजी आणि आजोबा यायचे मॉर्निंग वॉक करून. मग आजी देवघरामध्ये मस्त धूप आरती करतच आम्हाला आवाज द्यायची, या रे अभिषेक घ्यायला, की लगेच आम्ही एका रांगेमध्ये उभे. एक साथ गायत्री मंत्र, गणपती स्तोत्र ठरवलेला असायचा. मग सर्वांना वाकून नमस्कार आणि आशीर्वाद. तेव्हा उठ्या आजी अभिषेक द्यायची. बागेतली फुलं सुंदर आणि त्यावरची फुलपाखरे, कुठे चिमण्याची घरटी, कुणाच्या झाडाला लागलेली फळं, आंब्याच्या पारावर बसून बैठे खेळ, यामध्ये दिवस कसे जायचे याचं काही गणित नव्हतं. कंटाळा हा शब्द नसायचा आमच्या डायरीमध्ये, किंबहुना पुस्तकामध्ये नसायचा. आता तोच डायरीमध्ये आहे. एक दिवस आजी सकाळीच उठून फुलं आणायला न्यायची, का तर मला त्यावेळी फुलांचे गजरे फार आवडायचे. सगळ्या प्रकारच्या फुलांची ओळख ती करून द्यायची. जी फुलं आमच्यात नव्हती त्या पलीकडच्या आजीच्या दारामध्ये असली तरी ती एक दिवस त्यांची ओळख करून द्यायची. हो, फुलांची ओळख, कारण प्रत्येक फूल हे एक वेगळ्या पद्धतीने
तोडलं जायचं, त्यांनाही इजा होते असं आजी सांगायची. नाजूक असताना ती फार, पण त्यामुळे त्यांची आणि माझी वेगळी गट्टी असायची. असं करत निकालांचा दिवस येऊन उभा राहिला की आजोबा नेहमी प्रत्येकाला एकत्र येऊन सगळ्यांचे निकाल सांगायचे. गंमत म्हणजे त्यावेळी प्रत्येकाला एक एक गिफ्ट असायचं. हो, त्यावेळी गिफ्ट म्हणजे आमच्यासाठी खूपच मोठं असं काहीतरी होतं. आता त्यांचं सुख नाही, कारण आता मागणीच्या आधी ती वस्तू हजर असते. सो त्यांचं इतकं मोल राहत नाही. पण त्यावेळी कुणी डाव उजवं नव्हतं. सगळे एका तराजूमधले असायचे. स्वावलंबी होते, स्वार्थी नव्हते, एकत्र होते, एकाकी नव्हते. असं हे लहानपण खूप छान होतं. मनामध्ये साठवलेलं माझं एक गाव होतं. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला कशी वाटली? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.